Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic networking technologies from our CS2 lectures. In this chapter networking technology, we have discussed a lots of point up to last lecture. In last lecture, we started a new point network connectivity devices. लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केला होता पॉईंट, तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस जे आहेत ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस कोणकोणते आहेत हे लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं. नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही नेटवर्क अ सर्टन लिमिटपेक्षा जास्त तुम्हाला एक्सपांड करायचं असेल त्याला काय केलं जातं, तर या कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसचा यूज केला जातो. किंवा आहे ते नेटवर्क जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल, त्याची ग्रोथ करायची असेल, तर त्याच्यासाठी काय केला जातो, तर या नेटवर्किंग कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसचा वापर केला जातो. यामध्ये ते डिव्हाइसेस वापरले जातात, ते डिव्हाइसेस ॲज अ हार्डवेअर टाईपमध्ये ते वापरले जातात. आपण लास्ट लेक्चरला बघितलं की नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस 4 टाईप्सचे आहेत. त्यातला पहिला डिव्हाइस जो आहे तो आहे हब, की जो आपण कालच्या लेक्चरला बघितला की जो काय करत असतो, हब सेंट्रली प्लेस डिव्हाइस आहे की जो त्याला कनेक्टेड जे काही कम्प्युटर्स आहेत त्यांच्याकडनं सिग्नल तो काय करत असतो, कंबाईन करत असतो आणि ज्या त्या ठिकाणी परत काय करत असतो, रिट्रान्समिट करत असतो. मग त्याच्यामध्ये 3 टाईप्स येतात हबमध्ये. एक आहे पॅसिव्ह हब, ॲक्टिव्ह हब आणि इंटेलिजंट हब. पॅसिव्ह हब जो आहे तो फक्त काय करतो, तर सिग्नल कंबाईन करायचं काम करतो आणि परत रिट्रान्समिट करायचं काम करतो. ॲक्टिव्ह हब काय करत असतो, तर जे काही त्याला सिग्नल मिळालेले आहे तो सिग्नल ॲम्प्लिफिकेशनचं काम करतो आणि नंतर तो काय करत असतो, रिट्रान्समिट करत असतो. आणि इंटेलिजंट हब काय करत असतं, तर जे काही त्याला सिग्नल मिळालेले आहेत तर तो ॲम्प्लिफाय करतो, क्लीनअप करतो आणि स्मार्ट वर्क तिथं करत असतो. त्याच्यानंतर सेकंड कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस जे आपण बघितलं ते होतं मोडेम. मोडेम हे काय टेक्निक आहे, तर ज्या वेळेला तुम्ही टेलिफोन लाईनचा यूज करून डेटा ट्रान्समिशन करता त्याला जे टेक्निक वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर मोडेम. मग मोडेममध्ये 2 टाईप्सचे टेक्निक आहेत किंवा तिथं 2 टाईप्सची प्रोसेस होते. एक आहे मॉड्युलेशन आणि सेकंड होतं ते डिमॉड्युलेशन. मॉड्युलेशनमध्ये काय केलं जातं, तर जे काही डिजिटल सिग्नल्स आहेत ते ॲनालॉग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केले जातात, त्याला काय म्हटलं जातं, तर मॉड्युलेशन. आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय, तर जे काही ॲनालॉग फॉर्मॅटमधले सिग्नल्स असतील ते परत काय केले जातात, डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केले जातात, म्हणजेच ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये ते कन्वर्ट केले जातात. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर डिमॉड्युलेशन. मग मोडेम कसं आहे, तर याची 2 वे प्रोसेस आहे. ते मॉड्युलेशनसुद्धा करतं आणि डिमॉड्युलेशनसुद्धा करतं. ते डेटा ट्रान्समिशनसाठी काय वापरतं, तर जे काही टेलिफोन लाईन्स आहेत आपल्या त्या टेलिफोन लाईन्सच्याच आधारे काय केला जातो, तुमचा डेटा ट्रान्समिट केला जातो. फक्त तिथं काय केलं जातं, तर मोडेम तिथे एक हार्डवेअर डिव्हाइस यूज केलं जातं की जेणेकरून तुमचा डेटा त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जाईल. आता आपण थर्ड जे नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस बघणार आहोत ते आहे रिपीटर्स. आता रिपीटर्स हा वर्ड आपण कुठं ऐकला होता, तर ज्या वेळेला आपण वायरलेस टेक्नॉलॉजी बघितली किंवा वायरलेस ट्रान्समिशन मीडिया बघितलं, त्याच्यामधला सेकंड पॉईंट मी ज्याला तुम्हाला एक्सप्लेन केला आहे की मायक्रोवेव्ज. त्या मायक्रोवेव्जमध्ये आपण काय बघितलं, तर ठिकठिकाणी जे टॉवर्स उभारले जातात त्या टॉवर्सवरती काय केले जातात, तर असे रिपीटर्स यूज केले जातात. आता इथं रिपीटर्सचं फंक्शन काय आहे ते बघूया. इथं काय केलं, तर रिपीटर्सचं मेन फंक्शन काय आहे, तर इट ॲम्प्लिफाईज सिग्नल. ॲम्प्लिफाय सिग्नल. लक्षात आलं, रिपीटर्सचं फंक्शन काय आहे, तर त्याला जे सिग्नल पास केले जातात ते सिग्नल तो काय करत असतो, ॲम्प्लिफाय करत असतो. मग हे रिपीटर कुठं वापरले जातात, तर बियॉन्ड प्री डिफाईन्ड तुमचं नेटवर्क असेल आणि ते नेटवर्क जर तुम्हाला ग्रोथ करायचं असेल किंवा ते नेटवर्क जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल प्री डिफाईन्ड नेटवर्क, तर त्या प्री डिफाईन्ड नेटवर्कमध्ये काय केलं जातं, तर या पद्धतीचं एक रिपीटर डिव्हाइस वापरलं जातं. हे सगळे डिव्हाइसेस कसे आहेत, तर ॲज अ हार्डवेअर डिव्हाइसेस तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही मोडेम जे आहे ते मोडेम बघितलं असेल किंवा राउटरसुद्धा तुम्ही बघितलं
बघितलं असेल. मग ते राउटर्स वगैरे काय आहे किंवा मोडेम काय आहे, तर एक टाईपचा हार्डवेअर डिव्हायसेस आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटचा यूज केला जातो किंवा बऱ्याचशा गोष्टींचा यूज करून त्याची फंक्शनॅलिटी काय केली जाते, वाढवली जाते. आपण बघतोय तो आहे रिपीटर्स. रिपीटर्सचं मेन फंक्शन काय आहे, तर इट ॲम्प्लिफाईज द सिग्नल. रिपीटर्स काय करत असतं, तर त्याला जे सिग्नल पास झालेले आहेत ते सिग्नल ॲम्प्लिफिकेशन करायचं काम करतं. इथं बघा हे डिव्हाइस मी ड्रॉ केलेलं आहे. हे डिव्हाइस काय आहे, तर तुमचं रिपीटर आहे. इकडे एक टर्मिनल आहे आणि इकडं सेकंड टर्मिनल आहे. मग हे टर्मिनल ज्या वेळेला सिग्नल पास करतं त्याला तो सिग्नल कसे आहेत, तर वीक सिग्नल आहेत. मग असे जर वीक सिग्नल पास केले तर ते डेस्टिनेशनपर्यंत ज्या वेळेला जातील त्यावेळेला त्यातला बराचसा डाटा काय झाला असणार आहे, लॉस झाला असणार आहे किंवा डेस्टिनेशनपर्यंत प्रॉपर रिलायबल इन्फॉर्मेशन पोचू शकेल का, नाही पोचू शकणार. मग हे रिपीटरचं काम काय असतं, तर जर काही त्याला सिग्नल मिळाले आणि ते सिग्नल जर वीक असतील तर तो सिग्नल काय करत असतो, स्ट्रॉंग करत असतो किंवा त्याचं ॲम्प्लिफिकेशन करत असतो आणि नंतर ते सिग्नल काय करतो, पुढे पाठवतो. इथं बघा हे टर्मिनल जे सिग्नल पास करते हे सिग्नल कसं आहे, तर वीक टाईपचा सिग्नल आहे. मग ज्यावेळेला या रिपीटरमध्ये तो सिग्नल एंटर होईल त्यावेळेला रिपीटर त्याचं काय करणार आहे, ॲम्प्लिफिकेशन करणार आहे आणि त्याला स्ट्रॉंग सिग्नल बनवणार आहे आणि नंतर ते काय करणार आहे, डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणार आहे. मग रिपीटरमध्ये दोन टाईप्सचे रिपीटर्स आहेत. पहिला टाईप काय करतो, तर सिम्पली ॲम्प्लिफाय द सिग्नल. अँड सेकंड टाईपचा रिपीटर काय करतो, तर डुप्लिकेट सिग्नल जनरेट करतो. लक्षात घ्या, रिपीटरचे दोन टाईप्स आहेत. पहिला रिपीटरचा टाईप आहे तो रिपीटरचा टाईप फंक्शन काय करत असतो, तर सिम्पली ॲम्प्लिफाय द सिग्नल. त्याला जे काही सिग्नल पास केलेले आहेत ते सिग्नल फक्त तो काय करत असतो, ॲम्प्लिफाय करत असतो आणि पुढे पाठवत असतो. पण सेकंड टाईपचं जे रिपीटर आहे ते सेकंड टाईपचं रिपीटर काय करतं, तर एक्झॅक्टली डुप्लिकेट सिग्नल तयार करतं. म्हणजे हे जे त्याला सिग्नल दिलेले आहेत त्या सिग्नलचं तो काय करतो, तर रिजनरेशन करतो. मग ते रिजनरेशन करत असताना तो ॲम्प्लिफिकेशन करूनच काय करतो, रिजनरेट करतो. लक्षात घ्या, पहिल्या टाईपमध्ये सिग्नल आलेला आहे तो सिग्नल वीक आहे, त्याचं ॲम्प्लिफिकेशन करता आणि आहे तसं पाठवतो. पण दुसऱ्या टाईपचा जो रिपीटर आहे की ज्याला काय म्हटलं जातं, सिग्नल रिजनरेटिंग रिपीटर्स. मग हे सिग्नल रिजनरेटिंग रिपीटर्स काय करतं, तर त्याच्याकडे जे काही सिग्नल आलेले आहेत त्याची एक्झॅक्ट डुप्लिकेट सिग्नल तयार करतं. ते तयार करत असताना तो काय करतं, तर ॲम्प्लिफिकेशन करतो वीक सिग्नलवरती आणि नंतर त्याचे एक्झॅक्ट डुप्लिकेट सिग्नल तयार करतो आणि तो एक्झॅक्ट डुप्लिकेट सिग्नल काय करत असतो, पास करत असतो. लक्षात आलं रिपीटरचं फंक्शन काय आहे, तर बेसिक रिपीटरची डेफिनेशन काय आहे, तर इट ॲम्प्लिफाईज द सिग्नल. जे काही त्याला सिग्नल पास झालेले आहेत ते सिग्नल तो काय करतो, ॲम्प्लिफाय करतो आणि नंतर पुढे पाठवतो. मग याच्यामध्ये दोन टाईप्सचे रिपीटर्स आहेत. फर्स्ट टाईपचा रिपीटर काय करतो, तर फक्त ॲम्प्लिफिकेशनचं काम करतो आणि पुढे पाठवतो. आणि सेकंड टाईपचा रिपीटर जो आहे तो काय करत असतो, तर एक्झॅक्टली डुप्लिकेट सिग्नल रिजनरेट करतो की जे ॲम्प्लिफाईड सिग्नल्स असतील आणि नंतर ते सिग्नल काय केले जातात, तर पुढे पाठवले जातात. ही डायग्राम जी आहे ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करा आणि रिपीटरचं फंक्शन काय आहे, तर ॲम्प्लिफाई सिग्नल्स हे आहे. त्याचे दोन टाईप्स कोणकोणते आहेत ते दोन टाईप्स नोट डाऊन करा. ही डायग्रामचा स्क्रीनशॉट काढा, अदरवाईज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे डायग्राम्स आहेत ते डायग्राम्स ड्रॉ करा. आता फोर टाईप्सचा जो नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइस आहे तो फोर्थ टाईपचा नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइस कोणता आहे, तर राउटर. राउटर हा वर्ड जो आहे तो तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकला असेल की राउटरचं फंक्शन काय. जर तुमच्याकडे एखाद्या स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही गेला किंवा एखाद्या कम्प्युटर लॅबमध्ये गेला तर तिथं नेटवर्किंग केलेलं असते. मग हे नेटवर्किंगमध्ये कम्प्युटर्स एकमेकांना अटॅच करत असताना ज्याला इंटरनेट ॲक्सेस करायचं असेल त्याला काय केलं जातं, तर ह्या राउटर्स जे आहेत त्या राउटर्सचा यूज केला जातो. मग राउटर्स जे आहेत ते राउटर्स काय करतात बघा. ही जर डायग्राम तुम्ही व्यवस्थित केअरफुली बघितली तर ह्या डायग्राममध्ये बघा मी 3 नेटवर्क काढलेले आहे. एक आहे नेटवर्क ए, एक आहे नेटवर्क बी आणि एक आहे नेटवर्क सी.
हे 3 टाईपचे नेटवर्क काय केले तर ह्या राउटरनं जोडण्याचं काम केलं आहे. मग राउटरचं बेसिक फंक्शन काय आहे तर हे काय करत असतं तर डिफरंट टाईप्सचे इंडिपेंडंट नेटवर्क एकमेकांना काय करत असतं कनेक्ट करायचं काम कोण करत असतं राउटर करत असतं. मग राउटर काय आहे तर एक कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डिव्हाइस. बघा आता इथं मी सगळं काय सांगितलं तुम्हाला तर इथं फक्त हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत, पण राउटर म्हणजे काय असतो तर कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डिव्हाइस इथं यूज केला जातो. म्हणजेच ज्या पद्धतीने आपण कम्प्युटर बघतो, आपला कम्प्युटर कसा आहे तर कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डिव्हाइसेस. इथं सुद्धा ज्याला आपण राउटर बघतो त्याला राउटरसुद्धा काय आहे तर कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डिव्हाइस. मग याच्यामध्ये हार्डवेअर पार्ट कोणता असू शकतो तर त्याच्यासाठी एखादा सेपरेट PC असू शकतो किंवा एखाद्या टाईपचा बॉक्सही तिथं काय केला जाईल त्याला अलोकेट केला जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण रिपीटरचा एखादा बॉक्स असेल किंवा मोडेम ज्याला बघतो त्याला त्याचा ज्या पद्धतीनं बॉक्स आहे त्याच पद्धतीनं इथं राउटर जे आहेत जर तुम्ही हार्डवेअर डिव्हाइस कन्सिडर केलं तर तो एक सेपरेट सर्व्हर असू शकतो किंवा एक बॉक्स टाईप मशीन असू शकते. आणि सॉफ्टवेअर पार्ट कोणता त्याच्यामध्ये आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम हा त्याच्यामधला एक सॉफ्टवेअर पार्ट असतो. मग हा ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट कशासाठी यूज केला जातो तर पाथ डिटर्मिनेशनसाठी काय केला जातो तो पार्ट यूज केला जातो. लक्षात आलं. राउटर्स म्हणजे काय आहे तर कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. मग हार्डवेअर पार्ट याच्यामधला काय असू शकतो तर इट इज अ सेपरेट टाईप ऑफ PC किंवा ब्लॅक टाईप ऑफ बॉक्स. आणि सॉफ्टवेअर पार्ट काय असतो तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल असलेली ऑपरेटिंग सिस्टीम की जी काय करत असते पाथ डिटर्मिनेशनसाठी वापरली जाते. मग राउटर्सचे 2 मेन फंक्शन्स बघा काय तर एक तर राउटर काय करतं तर जे काही स्मॉल नेटवर्क आहे ते स्मॉल नेटवर्क जोडून काय करतं तर एक बिग नेटवर्क तयार करण्यासाठी काय केला जातो राउटरचा यूज केला जातो. म्हणजे लॅन नेटवर्कपासून जर तुम्हाला वॅन नेटवर्क तयार करायचं असेल तर तिथे तुम्ही काय वापरू शकता राउटर वापरू शकता. किंवा एखादं बिग नेटवर्क आहे आणि ते बिग नेटवर्क जर तुम्हाला स्मॉल पार्टमध्ये डिवाइड करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता राउटर्सचा यूज करू शकता. लक्षात आलं. राउटर्स 2 मेन याच्यासाठी यूज केला जाऊ शकतो. पहिला आहे की एखादं जर बिग नेटवर्क असेल तर ते स्मॉल नेटवर्कमध्ये जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल फॉर एक्झाम्पल सबनेटमध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही राउटर यूज करू शकता. अजून राउटर कशासाठी यूज केला जातो तर हे जे बिग नेटवर्क स्मॉल टाईपचे इंडिपेंडंट नेटवर्क जे असतील त्याच्यापासून एकच बिग नेटवर्क जर तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय केला जातो राउटर यूज केला जातो. म्हणजे लॅनपासून जर तुम्हाला वॅन नेटवर्क करायचं असेल अशी डिफरंट लॅन नेटवर्क तुम्ही काय करू शकता राउटर्सच्या आधारे कनेक्ट करू शकता आणि एकच बिग वॅन नेटवर्क तयार करू शकता. आता या राउटरमध्ये सुद्धा 2 टाईप्स आहेत. एक आहे स्टॅटिक राउटर आणि दुसरा आहे डायनॅमिक राउटर. आता स्टॅटिक राउटर काय करत असतं तर ते स्वतः पाथ डिटर्मिनेशन करत नाही. दे कॅन नॉट डिटरमाइन पाथ देमसेल्फ. आता पाथ डिटर्मिनेशन म्हणजे काय तर इथं जे आपण राउटर बघतो त्याच्यामध्ये सांगितलं की सॉफ्टवेअरचा पार्ट काय आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय केले जातं तर पाथ डिटर्मिनेशनचे टेबल्स इथं तयार केले जातात. ते पाथ डिटर्मिनेशनचे टेबल्स म्हणजे काय तर आपण राउटर जर पाहिला तर राउटर काय करते तर डिफरंट टाईप्सचे नेटवर्क कंबाईन करायचं काम करते. मग त्याच्यासाठी तिथं काय करावा लागतो तर पाथ डिटरमाइन करावा लागतो. मग हे पाथ डिटर्मिनेशनचं काम कोण करत असतं तर ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. मग 2 टाईप्सचे राउटर्स कुठले आहेत. एक आहे स्टॅटिक राउटर आणि दुसरा आहे डायनॅमिक राउटर. स्टॅटिक राउटर काय करतो तर स्वतः तो पाथ डिटर्मिनेशनचं काम करत नाही, पण डायनॅमिक टाईपचे जे राउटर्स आहेत ते मात्र काय करतात तर दे डिटरमाइन पाथ देमसेल्फ. लक्षात आलं तुमच्या की हे 4च्या 4 कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस कोणकोणते आहेत. पहिलं कनेक्टिव्हिटी डिव्हाइस जे आहे ते आहे हब, सेकंड जे आहे ते आहे मोडेम, थर्ड रिपीटर आणि फोर्थ राउटर. याच्यावरती एक्झामला तुम्हाला 4 मार्क्स और 3 मार्क्सचा
क्वेश्चन काय केला जातो, विचारला जातो. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करता आले पाहिजे, त्याच्या डायग्राम्स ही ड्रॉ करता आल्या पाहिजेत आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशनसुद्धा काय करता आलं पाहिजे, तुम्हाला राईट डाऊन करता आलं पाहिजे. या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही 2 मिनटं आणि ह्याचे जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्ससुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट पॉईंट मग सुरू करूयात. घेतले का तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि नोट डाऊन करून पॉईंट्स? चला आता आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया या चॅप्टरमधला, की जो इंटरेस्टिंग आहे खूप. हा नेटवर्क कनेक्टिव्हिटी पॉईंट इथंच तुमचा संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण जो स्टडी करायला घेणार आहे तो आहे प्रोटोकॉल्स. आता व्हॉट इज मीन बाय प्रोटोकॉल? प्रोटोकॉलची डेफिनेशन बघा, सेट ऑफ रूल्स डिझाईन फॉर कंप्यूटर कम्युनिकेशन. तुम्हाला याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय प्रोटोकॉल अँड एक्सप्लेन TCP/IP प्रोटोकॉल. TCP/IP प्रोटोकॉल मीन्स काय, तर इंटरनेट प्रोटोकॉल किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इंटरनेट ट्रान्समिशन प्रोटोकॉल. आता ह्या प्रोटोकॉलचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं असते बघा, मी इथे ड्रॉ करते. ही जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला ड्रॉ करणं मस्ट आहे एक्झाममध्ये. म्हणजे हे स्ट्रक्चर काही डिफिकल्ट नाही आहे, पण बरेचशी मुलं काय करतात तर हे ड्रॉ करायचं अवॉइड करतात. पण हे ड्रॉ करणंसुद्धा मस्ट आहे एक्झाममध्ये, तुम्हाला हे लक्षात घ्या. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इंटरनेट प्रोटोकॉल. तुम्ही बऱ्याच जणांनी IP ॲड्रेस हा वर्ड बऱ्याच वेळेला काय केला असेल, ऐकला असेल. आता त्या IP ॲड्रेस म्हणजे काय आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बघूया की जे प्रोटोकॉलचं स्ट्रक्चर आहे ते प्रोटोकॉलचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे. आता इकडे लक्ष द्या. आपण स्टार्ट केला आहे न्यू पॉईंट. त्या न्यू पॉईंटचा कोणता आहे तर प्रोटोकॉल्स. याच्यावरती एक्झामला तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय प्रोटोकॉल अँड एक्सप्लेन द टर्म TCP/IP प्रोटोकॉल. मग आता पहिल्यांदा प्रोटोकॉलची आपण डेफिनेशन बघूया. प्रोटोकॉलची डेफिनेशन काय तर सेट ऑफ रूल्स डिझाईन फॉर कम्प्युटर कम्युनिकेशन. आता आपण बघितलं की नेटवर्किंग हा कन्सेप्ट आपण व्यवस्थित शिकलो. मग ह्या नेटवर्किंग कन्सेप्टमध्ये आपण काय बघितलं तर आपण काय करत असतो, कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करत असतो.
मग ते कनेक्ट कशासाठी करतो, तर कम्युनिकेशन पर्पजसाठी आपण काय करत असतो, ते कनेक्ट करत असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कम्युनिकेशन करतोय, आपण ज्याला कम्युनिकेशन करतो त्याला आपली एक प्रॉपर लँग्वेजचा आपण यूज करतो. मग ती मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल, की जे दोघांनाही काय झाली पाहिजे, समजली पाहिजे, अशाच लँग्वेजमध्ये आपण काय करत असतो, कम्युनिकेट करत असतो. आता कम्प्युटर जर पाहिला तर कम्प्युटर काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बरोबर आहे, किंवा एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. पण ते मशीन डिझाईन कुणी केलेलं आहे, तर आपल्यासारख्याच लोकांनी किंवा ह्युमननेच ते मशीन काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. मग ज्या वेळेला आपण कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतो, कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतो म्हणजे काय करतो, तर कम्प्युटर एकमेकांना जोडतो. मग ते जोडल्यानंतर त्यांचा पर्पज काय असतो, तर कम्युनिकेशन करणं. म्हणजे एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी काय करत असतो, कम्युनिकेट करत असतो. म्हणजेच आपल्या लँग्वेजमध्ये आपण असंही म्हणू शकतो की ते दोन कम्प्युटर एकमेकांशी बोलत आहेत. मग आता हे दोन कम्प्युटर ज्याला एकमेकांशी बोलतात त्याला त्यांची लँग्वेज ही त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असली पाहिजे, बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण कम्युनिकेशन करताना आपली लँग्वेज ही कम्फर्टेबल असली पाहिजे, त्याच पद्धतीनं कम्प्युटर ज्याला कम्युनिकेट करतात त्याला त्यांची लँग्वेज ही काय असली पाहिजे, कम्फर्टेबल असली पाहिजे. मग जर आपण नेटवर्किंग पाहिलं तर त्या नेटवर्किंगमध्ये कम्प्युटर्स डिफरंट स्टेटमधले सुद्धा कम्प्युटर्स जोडले जातात. म्हणजे जर आपण इंटरनेट हा कन्सेप्ट पाहिला तर इंटरनेट कसं आहे, तर त्याच्यामधले वर्ल्डमधले सगळे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. मग हे ज्या वेळेला वर्ल्डमधले डिफरंट स्टेटमधले डिफरंट कंट्रीजमधले कम्प्युटर ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता त्यावेळेला त्या त्या स्टेटचं कसं आहे, तर रूल्स असतील कदाचित, ज्या पद्धतीनं प्रत्येक स्टेट काय करते, तर त्याचं कल्चर रिप्रेझेंट करत असते, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक स्टेटची आपण बघितले की एक वेगळी लँग्वेज आहे. मग जर असे कम्प्युटर्स तुम्ही कनेक्ट करायला गेला तर प्रत्येक कम्प्युटर्सचे काय असणार आहेत, स्टँडर्डसुद्धा वेगवेगळे असणार आहेत. मग ज्याला हे सगळे कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेट करायला लागतील त्याला प्रत्येकाचं स्टँडर्ड कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन प्रॉपरली होऊ शकेल का, नाही प्रॉपरली होऊ शकणार. मग सगळे कम्प्युटर्स ज्या वेळेला एकमेकांशी कम्युनिकेट करतात मग त्याला काय केलं, तर एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करण्यात आलेला आहे किंवा एक स्टँडर्ड रूल्स तयार करण्यात आले आहे की जे वर्ल्डमधले सगळे कम्प्युटर्स काय करत असतात, ओबेज करत असतात. मग ते सेट ऑफ स्टँडर्ड रूल्सला काय म्हटलेलं आहे, तर प्रोटोकॉल्स म्हटलेलं आहे. हे प्रोटोकॉल्स जे आहेत ते कुणाच्याही स्वतःच्या मालकीचे नाही आहेत. ते प्रोटोकॉल्स सगळ्यांना काय केलेले आहेत, तर समानच यूज केले जातात किंवा सगळ्यांसाठी ते काय आहेत, सारखेच आहेत. मग हे प्रोटोकॉल्स जे आहेत ते प्रोटोकॉल्स कशासाठी वापरले जातात, तर ज्याला तुम्ही इंटरनेटवरती किंवा नेटवर्किंगमध्ये डेटा ट्रान्सफर करता त्याला तो डेटा जो आहे तो ॲक्च्युअल कसा ट्रान्सफर केला जातो याची आयडिया आहे का कुणाला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एखादी फाईल जर असेल तर फाईल असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर तुम्ही जर इंटरनेटवरून डाउनलोड करत असाल तर ते सॉफ्टवेअर आहे तसं पटकन तुमच्याकडे डाउनलोड होतं का, नाही होत. मग ते डाउनलोड होत असताना कसं होतं, तर तिथं तुम्हाला एक टाईम दाखवला जातो आणि सपोज 5 GB ते सॉफ्टवेअर असेल तर ते सुरुवात कुठून करतं, तर KB सुरुवात केली जाते. 1 KB डाउनलोड झालं, 10 KB डाउनलोड झालं, त्याच्यानंतर 1 MB डाउनलोड झालं, 50 MB डाउनलोड झालं. या पद्धतीनं काय केला जातं, तर डेटा डाउनलोड केला जातो. म्हणजे पूर्णपणे डेटा सगळा एकदम डाउनलोड केला जातो का, तर नाही पूर्णपणे सगळा एकदा डाउनलोड केला जात, तर त्याच्यातला काही पार्ट काय केला जातो किंवा स्टेप बाय स्टेप काय केला जातो, डेटा डाउनलोड केला जातो. मग इथं सुद्धा काय केलं जातं, म्हणजे ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, तर डेटा ट्रान्समिशन ज्या वेळेला होतं त्याला तो कशा फॉर्मॅटमध्ये डेटा ट्रान्समिट केला जातो. मग ज्यावेळेला तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करत असता त्याला ती इन्फॉर्मेशन कशाच्या स्वरूपामध्ये सेंड केली जाते, तर ॲज अ पॅकेट फॉर्मॅटमध्ये. लक्षात घ्या, आपल्याला वाटत असतं की आपण इन्फॉर्मेशन जी पाठवतोय ती आहे अशी पटकन तिथं पुढं जाऊन मिळणार आहे, पण तसं ॲक्च्युली होत नाही. जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करता ती इन्फॉर्मेशन काय केली जाते, तर पॅकेट फॉर्मॅटमध्ये डिवाईड केली जाते. मग ह्या पॅकेटमध्ये काय काय असतं, तर एक पॅकेट जर कन्सिडर केलं तर त्या एक पॅकेटमध्ये 3 पार्ट केले जातात. सपोज मला इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल, 1 GB एवढी इन्फॉर्मेशन मला सेंड करायची असेल तर त्याचे काय केले जातील, 10 पॅकेट्स
तयार केले जातील की ज्यांची साईज कशी असणार आहे, सेम असणार आहे. इथं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितले की 10 पॅकेट्स. ॲक्च्युली किती पॅकेट्स तयार होतात हे आपण नाही डिटरमाइन करू शकत. ते जे नेटवर्किंग कन्सेप्ट अडॉप्ट करणारी लोक असतात त्यांना माहीत असते की ते पॅकेट किती साईजचे असतात. इथं फक्त मी तुमच्यासाठी सांगितलेलं आहे की सपोज 1 GB जर इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंड करायची असेल तर त्याच्यासाठी जर 10 पॅकेट तयार केले तर प्रत्येक पॅकेटमध्ये काय केलं जातं तर ते पॅकेट 3 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये काय ठेवलं जातं तर हेडर, सेकंड पार्टला नाव काय आहे तर मॅसेज आणि थर्ड पार्टला नाव काय आहे तर ट्रेलर. या पद्धतीनं प्रत्येक पॅकेटचं काय केलं जातं, डिझाईन तयार केलं जातं आणि एका मागोमाग एक काय केले जातात, पॅकेट ट्रान्समिट केले जातात. मग आता हे हेडरमध्ये काय असते ते बघूया. हेडरमध्ये काय इन्क्लूड केलं जातं तर जी काही हेडर इन्फॉर्मेशन आहे ती हेडर इन्फॉर्मेशन हेडरच्या पार्टमध्ये इन्क्लूड केली जाते. आता हेडर इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर ते पॅकेट कुठून आलेलं आहे त्याचा ॲड्रेस असणार आहे, प्लस ते पॅकेट कुठं रिसीव करायचं आहे किंवा त्याचे पॅकेटची डिलिव्हरी कुठं करायची आहे तो ॲड्रेस म्हणजे काय असणार आहे त्याची हेडर इन्फॉर्मेशन. सेकंड महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे मॅसेज. या मॅसेजमध्ये काय असतं तर ॲक्च्युअल डेटा जो तुम्ही पास करणार आहे किंवा ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन जी पास करताय ती ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन कुठं प्लेस केली जाते तर ह्या मॅसेज पार्टमध्ये. आणि थर्ड पार्ट कुठला आहे तर ट्रेलर. ह्या ट्रेलरमध्ये काय ठेवलं जातं तर एंडिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे सपोज हा डेटा जर तुम्ही पास करत असाल आणि तो डेटा पास करत असताना त्याच्यामध्ये काही एरर्स आल्या किंवा त्याच्यातला काही डेटा जर लॉस झाला तर त्याची रिकव्हरी कशी करायची त्या डेटाची त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठं ठेवली जाते ह्या ट्रेलर पार्टमध्ये. लक्षात आलं तुमच्या प्रोटोकॉल्स म्हणजे काय आणि त्याचे डायग्राम कोणत्या स्वरूपाचे आहे. प्रोटोकॉल्स म्हणजे काय आहे तर सेट ऑफ रूल्स डिझाईन फॉर कम्युनिकेशन पर्पज. ज्याला कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात त्यावेळेला त्यांच्यासाठी जे रूल्स तयार केले जातात स्टँडर्ड रूल्स, त्या स्टँडर्ड रूल्सला काय म्हटलेलं आहे इथं तर प्रोटोकॉल्स म्हटलेलं आहे. मग डेटा ज्या वेळेला तुम्ही ट्रान्सफर करता त्याला तो डेटा कसा ट्रान्सफर केला जातो तर पॅकेटच्या स्वरूपामध्ये डेटा ट्रान्सफर केला जातो. मग पॅकेट कसं डिवाइड केलं जातं तर 3 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं, हेडर, मॅसेज आणि ट्रेलरमध्ये. आणि आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे त्याच्यामध्येच की ज्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते एक्सप्लेन TCP/IP प्रोटोकॉल. म्हणजेच त्याला दुसरं नाव काय देण्यात येतं तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल. आता डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स आपण बघतो. डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे की HTTP प्रोटोकॉल त्याला काय म्हटलं जातं तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल की जो कशासाठी यूज केला जातो ज्याला आपण इंटरनेट ओपन करतो त्याला त्याच्यावरती जर ब्राउझिंग करायचं असेल तर काय केलं जातं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरला जातो. त्याच्यानंतर अजून काय FTP प्रोटोकॉल एक आहे. FTP प्रोटोकॉलचं मिनिंग काय तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्या प्रोटोकॉलचा यूज कशासाठी केला जातो तर ज्याला आपण फाईल सेंड करतो त्याला त्या फाईल सेंड करण्यासाठी त्या प्रोटोकॉलचा यूज केला जातो. असे डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स आहेत आणि त्याचे डिफरंट जे काही यूजेस आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काही जे आपण चॅटसाठी किंवा मॅसेजसाठी सुद्धा जे वापरतो ते आपल्याला फंक्शनॅलिटी कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर ते टाईप्सचे चॅटसाठी एक वेगळा प्रोटोकॉल आहे SMTP प्रोटोकॉल, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल की जो कशासाठी वापरला जातो आपण ज्या वेळेला ईमेल्स वगैरे पाठवतो त्याला त्या ईमेलसाठी सिम्पल ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरला जातो. ह्या TCP/IP प्रोटोकॉलमध्ये बघा आपल्याला काय बघायचं आहे तर TCP/IP प्रोटोकॉल जो आहे तो काय आहे तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा त्याला काय म्हटलेलं आहे तर इंटरनेट प्रोटोकॉल.
मग ही ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल जो आहे तो फर्स्ट डिझाईन कुठं करण्यात आला, तर युनायटेड स्टेट्स जे आहे त्या युनायटेड स्टेट्सच्या डिफेन्स डिपार्टमेंटने काय केलं, तर पहिल्यांदा हा TCP/IP प्रोटोकॉल डिझाईन केला. मग हा कुणासाठी त्यांनी डिझाईन केला, तर ज्या काही एज्युकेशनल स्कीम्स असतील किंवा ज्या काही एज्युकेशनल टर्म्स असतील त्या एज्युकेशनल टर्म्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी किंवा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा हा TCP/IP प्रोटोकॉलचा यूज केला. त्याच्यानंतर हा प्रोटोकॉल परत काय झाला, तर मोस्ट पॉप्युलर प्रोटोकॉल झाला की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर वर्ल्डमधले सगळे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करू शकता कम्युनिकेशन पर्पजसाठी. मग TCP/IP प्रोटोकॉल किंवा IP प्रोटोकॉल काय करतं, तर 3 टाईप्सचे ॲड्रेसेसचा जो यूज करत असतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कम्युनिकेशन करता त्यावेळेला ते काय करतं, तर ह्या 3 टाईप्सच्या ॲड्रेसेसचा यूज करतं. पहिला आहे हार्डवेअर किंवा त्याला फिजिकल ॲड्रेस म्हटलं जातं. हार्डवेअर किंवा फिजिकल ॲड्रेस म्हणजे काय, तर जे काही तुम्ही हार्डवेअर डिव्हायसेस वापरता त्या डिव्हायसेसवरती जे काही नेटवर्क कार्ड आहे त्या डिव्हायसेसवरती काय केला जातं, तर एक कोड यूज केला जातो. आपण बघतो की प्रत्येक डिव्हायसेसला एक वेगळा युनिक कोड दिला जातो. मग त्या कोडच्या आधारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर डेटा ट्रान्सफर करू शकता. त्या ॲड्रेसिंग मोडला काय म्हटलं जातं, तर हार्डवेअर और फिजिकल ॲड्रेसिंग मोड. दुसरा आहे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. आता इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस म्हणजे काय, की जो ॲडमिनिस्ट्रेटर असाइन करू शकतो आणि जो ॲड्रेस कशा फॉर्मॅटमध्ये असतो, तर एक नंबर फॉर्मॅटमध्ये तो ॲड्रेस काय केला जातो, तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं जर आपला IP ॲड्रेस तुम्ही कम्प्युटरचा फाइंड आउट केला तर तो IP ॲड्रेस कसा असतो, तर तिथं काय केले जातात, तुमचे 3 नंबरचा एक ग्रुप तयार केला जातो. असे काय केले जातात, तर एक 4 ग्रुप्स तयार केले जातात आणि प्रत्येक ग्रुप काय केला जातो, तर डॉट ऑपरेटरनं सेपरेट केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, तर इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. आणि थर्ड टाईपचा ॲड्रेस जो आहे तो आहे लॉजिकल नोड ॲड्रेस. आता जर आपण पाहिलं तर हार्डवेअर ॲड्रेस जो आहे तो प्रत्येक कार्डला वेगवेगळा असणार आहे. तो आपण असाइन करू शकतो का, नाही असाइन करू शकत, तो ऑलरेडी असाइन झालेला ॲड्रेस असणार आहे. पण इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस जो आहे तो आपण ॲडमिनिस्ट्रेटर असाइन करू शकतो, पण तो कसा आहे, नंबरमध्ये आहे. मग हा जो नंबर आहे तो प्रत्येक साईटचा आपल्याला लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का, नाही आहे. मग त्याच्यासाठी काय केलं गेलं, तर हे नंबर लक्षात ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही एक प्रॉपर नेमसुद्धा काय करू शकता, त्याला देऊ शकता. त्याला काय म्हटलं जातं, तर लॉजिकल नोड ॲड्रेस. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया की gmail.com ही एक साईट आहे किंवा facebook.com असेल, amazon.com असेल. ह्या ज्या साईट आहेत ही नावं कशी आहेत, तर लॉजिकल नोड ॲड्रेस आहे त्याचा. आणि ते का आपण लक्षात ठेवू शकतो, कारण ती जे नेम्स आहेत ते आपल्याला कन्व्हिनियन्ससाठी इझी आहेत. पण त्याचेच जर तुम्ही IP ॲड्रेस बघितले तर ते IP ॲड्रेस कसा असणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स असणार आहे आणि एवढे मोठे नंबर्स आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी काय करण्यात आलं, तर लॉजिकल नोड ॲड्रेसचा यूज करण्यात आला. हे जे स्क्रीनशॉट आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढा. प्रोटोकॉलची डेफिनेशन म्हणजे काय ते लिहा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पॅकेट्स जे आहेत तर पॅकेट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतं ते तिथं राईट डाऊन करा. आणि TCP/IP प्रोटोकॉल जो आहे तो TCP/IP प्रोटोकॉल म्हणजे काय आणि तो ॲड्रेसिंगसाठी कोणत्या 3 ॲड्रेसिंग मोड्स जे आहेत त्या 3 ॲड्रेसिंग मोड्सचा यूज करतो. लक्षात आलं तुमच्या? 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जातो. आजचं लेक्चर जे आहे आपण ते इथं स्टॉप करूया. नेक्स्ट पार्ट जो असेल तो आपण टुमारो लेक्चर स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.